जिल्हा परिषद गटातून एक शैक्षणिक निकिताताई राजूबाबा काळे यांना या जिल्हा परिषद निवडणुकीत भरघोस मतदानानं विजयी करा. प्रतिनिधी सलीम कुरेशी. राजकीय कार्यक्रमाच्या शिवना जिल्हा परिषद गटातून एक शैक्षणिक निकिताताई राजूबाबा काळे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत भरघोस मतदानानं विजयी करा. राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकारणाची गोडी तसेच अनेक कार्यक्रमातील उपस्थिती राजूबाबा काळे यांना राजकारणाचं बाळकडू त्यांना त्यांचा काका स्वर्गवासी आमदार किसनरावजी काळे यांच्याकडूनच मिळाले. कमी वयाच्या रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यातही त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयानं लहान मोठ्यात राजेंद्र काळे हे राजूबाबा काळे कधी झालं हे समजलंच नाही. पायाखालची जमीन कोणतीही असो, डोक्यावर आकाश कोणतंही असो, प्रतिकूल संघर्षमय परिस्थितीवर मात करून मोठ्या आत्मविश्वासानं यश संपादन करणे हाच त्यांचा निस्वार्थी सर्वसमावेशक व्यापक दृष्टिकोन त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. 18 पगड समाजातील नवतरुण यांना उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसल्यानं त्यांनी आपल्या मिरची व्यापारातून उपजीविकेसाठी अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊन एक प्रकारे आर्थिक सहाय्यच केलं म्हटलं तरी चालेल. तसेच सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग असल्यामुळं आंदोलन, मोर्चे, बैठका, शासकीय भेटीगाठी यामुळं आजची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून शिवना जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निकिता राजेंद्र काळे राजूबाबा यांना देण्यात आला आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी अन्याय, अत्याचार, विषमतेच्या विरोधात अनेक यशस्वी लढे देऊन अनेकांना दिलासा, न्याय मिळवून दिला. त्यांच्या स्वभावातील गोडी, सौजन्यशीलपणा, संकटसमयी धावून जाण्याच्या आंतरिक वृत्तीमुळे समाजात त्यांचा नेहमीच संवाद, समन्वय आणि समंजस्यपणाची भूमिका राहिलेली आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांची महत्त्वाची भूमिका आणि योगदानामुळे त्यांनी विविध क्षेत्रातील तसेच समाजातील अनेक मंडळींना जोडता आलं आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक सहित शासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी त्यांचे निकटचे, मैत्रीचे, जिव्हाळ्याचे दृढ संबंध आहेत. तेवढेच सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आपल्या ओळखीचा फायदा त्यांनी सर्वसामान्यांसाठी केला. तसेच शिवना परिसरातील होतकरू, उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हातभार देण्यासाठी गेल्या 8 वर्षांपासून राजूबाबा काळे मित्रमंडळाच्या माध्यमातून एक वही एक पेन हे उपयुक्त अभियान राबवून हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं फार मोठं काम राजूबाबा काळे यांनी केलंय. मिरची किंग म्हणून प्रसिद्ध असलेले राजूबाबा काळे यांची मुलगी निकिता राजेंद्र काळे उर्फ राजूबाबा काळे यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन यासाठी राजूबाबा काळे अहोरात्र हिंडत असतात. समाजासाठी चिंतन मनन करत असतात. लोक पैसा कमावण्यासाठी राजकारणात येतात, मात्र राजूबाबा यांना भगवंतांनी भरभरून दिलेला आहे, देत आहेत. राजकारणातून पैसा न कमावता समाजोपयोगी राजकारण कसे करता येईल यासाठी ते सदैव तत्पर असतात.